ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी, आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशातले बरेचसे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात, तर काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देतात. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करतात. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक, रेनगनचा वापर करतात. अशाच आधुनिक पद्धतीच्या शेती तंत्राच्या युगात काही शेतकरी शेडनेट, पॉली हाऊसची उभारणी करून त्यात वेगवेगळी पिकं पिकवत असतात. यात गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, वांगी अशा विविध पिकांचं विक्रमी उत्पादन घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात असणाऱ्या निमगाव जाळी या गावात अशाच आधुनिक तंत्राचा अवलंब करून पॉलीहाऊसमध्ये औषधी अर्थात आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत लाभार्थी गाव म्हणून निमगाव जाळी या गावाची निवड 2014-2015 या वर्षात करण्यात आली. या योजनेचा शेतकऱ्यांना कसा लाभ झाला याविषयी अधिक माहिती देत आहेत संगमनेर तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मूसमाळे. हे संगमनेर तालुक्यातलं निमगाव जाळी गाव आहे. राष्ट्रीय फलोत्पादन नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या अंतर्गत या गावामध्ये एकूण 68 पॉली हाऊसची उभारणी झालेली आहे आणि इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. कारण या गावाला पाण्याची खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणी घालून पॉली हाऊसची सर्व शेती पिकत नाही, म्हणून पॉली हाऊसची शेती करण्याचा या गावातल्या लोकांनी निर्णय घेतला. या 68 पॉली हाऊसला राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत जवळपास 6.5 कोटी रुपयाचं अनुदान आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांनी दुधेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाने सुरू केली आणि या कंपनीच्या अंतर्गत हे सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांनी मार्केटिंगला सुरुवात केलेली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये हिरवी शिमला मिरची आणि कलर कॅप्सिकम चं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे आणि याच्यातून सुद्धा त्यांना पाहिजे तेवढा नफा मिळत नसल्यामुळं त्यांनी आता आयुर्वेदिक औषधी वनस्पतीची लागवड करून याच्यामधून जास्तीत जास्त कसा नफा मिळवता येईल हा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याचबरोबर परदेशी भाजीपाला जो आहे त्याची सुद्धा लागवड आता शेतकरी याच्यामध्ये घ्यायला लागलेले आहेत आणि असे विविध पिकं घेऊन टँकरनी पाणी घालून काहीतरी उत्पन्न शेतीमधून पिकवण्याचा या सगळ्या शेतकऱ्यांचा मानस आहे. या प्रोड्युसर कंपनीमार्फत यांनी मुंबईमध्ये भाजीपाला विक्रीला सुरुवात केलेली असून शेतकऱ्यांचा माल सगळा रोज एकत्र केला जातो आणि त्याचं पॅकिंग ग्रेडिंग करून मग तो कंपनीला पुरवठा केला जातो आणि त्या शेतकऱ्यांना त्यांचं पेमेंट त्या कंपनीकडनं केलं जातं. एकूणच या प्रकल्पामध्ये पाणी नसलं तरी पण शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमातून अतिशय चांगला उपक्रम या गावामध्ये लोकांनी सुरू केला. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी गुलाबाची लागवड सुद्धा या पॉली हाऊसमध्ये केलेली आहे आणि त्याच्यातूनही त्यांनी चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरी समस्या या सगळ्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शेततळ्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर याला जोड दिलेली आहे आणि डाळिंबा बागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड या परिसरामध्ये झालेली आहे. परंतु पॉली हाऊसच्या या उपक्रमाला ह्या वर्षीच्या जास्त टेम्परेचरमुळं किंवा जास्त तापमानात वाढ झाल्यामुळं शेतकऱ्यांपुढे एक नवीन समस्या निर्माण झालेली आहे आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून याचा सुद्धा आम्ही आता अभ्यास सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांना कमीत कमी त्रासामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल आणि त्यांना त्यांची उत्पादकता कसं वाढवता येईल याबाबत आम्ही अतिशय गांभीर्याने विचार करत आहोत आणि सर्व शेतकरी सुद्धा या गावातले या उपक्रमाला सहकार्य करीत आहेत आणि प्रोड्युसर कंपनीमार्फत त्यांचं मार्केटिंग सुरू झाल्यामुळं त्यांचा उत्पादनाचा खर्च कमी होऊन
त्यांना उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचा निश्चितपणे मानस आहे. पॉलीहाऊसमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर शेतकऱ्यांनीही या तंत्राचा अवलंब करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. याविषयी अधिक जाणून घेऊया तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांच्याकडून. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते निमगाव जाळी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगरमधलं हे खेडेगाव आहे. या ठिकाणी जवळजवळ 69 लोकांनी पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊस केला आहे आणि नियंत्रित शेती हे शेतकरी सर्व करीत आहे. तर हे निमगाव जाळी एक पॉलीहाऊसचा हब या ठिकाणी तयार झाला आहे. या निमगाव जाळीमध्ये सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांनी कलर कॅप्सिकम हे पीक लावलं, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव त्याच्यामध्ये पाहिजे तसा नफा मिळत नव्हता. म्हणून ह्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक दुधेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीमार्फत ते आता मार्केटिंग करत आहेत आणि ह्या मार्केटिंगमधून त्यांना चांगल्या पद्धतीचा पैसा यामध्ये मिळत आहे. परंतु सर्वांनीच कॅप्सिकम करून किंवा एकच पीक करून जर एकाच वेळेस हे पीक बाजारात आलं तर त्याला पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. हे ओळखून इथं काही शेतकऱ्यांनी आता ह्या पॉलीहाऊसमध्ये वेगवेगळे पिकं घेण्याचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामधलंच हे एक जे आपलं हर्बल प्रॉडक्ट आहेत, आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड काही शेतकरी या ठिकाणी करतायत. तर हा इथं डेमो प्लॉट दिला आहे. त्यामध्ये त्यांनी बेसल आहे, चिव आहे, अजून त्यांनी ऑर्गॅनिक असे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक हर्बल प्रॉडक्ट या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही शेतकरी गुलाब घेत आहेत, काही शेतकरी कॅप्सिकम घेत आहेत आणि याचं मार्केटिंग एकत्रित कंपनीमार्फत चालू आहे. आणि यापुढं हे एकत्रित सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन करून मार्केटिंगसाठी खरं म्हणजे ते एकत्र आले आहेत. आणि याला मदत आमच्या कृषी विभागामार्फत मार्गदर्शन असतं. त्याचबरोबर आपण वेळोवेळी यांना अनुदान दिलं आहे आणि जवळजवळ या लोकांना 6.5 कोटीचं अनुदान आपण या ठिकाणी एकाच गावामध्ये वाटलेलं आहे. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांनी हे सर्व करत असताना हे सर्व लोन करून उभारलं आहे. त्यांना आता जो काही नफा होईल त्या नफ्यातून त्यांची कर्जफेड चालू आहे आणि टप्प्याटप्प्यानं हे शेतकरी या कर्जाची परतफेड करून आणि तिथून पुढं चांगल्या नफ्याची शेती करतील अशी मला आशा वाटते. तरुण शेतकऱ्यांना आधुनिक शेती करत असतानाच काही नवीन तंत्राचा अवलंब करून शेती करण्याची किंवा शेतीमध्ये काही प्रयोग करण्याची इच्छा असते. निमगाव जाळी या गावचे तरुण शेतकरी महेश डेंगळे यांनी सुद्धा अशाच अभिनव प्रयोगाचा अवलंब केला असून त्यांनी पॉलीहाऊसमध्ये आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केली आहे. याविषयीची अधिक माहिती देताना डेंगळे म्हणाले, साधारण पूर्वीपासून आलेल्या पारंपरिक शेतीला वैतागून आम्हाला आमचे संगमनेर तालुका कृषी अधिकारी व सर्व साहेब यांनी मार्गदर्शन केलं का बा याच्यानंतर तुम्ही पॉलीहाऊस उभं करा म्हणून. त्यानंतर आम्ही त्यांचा अभ्यास केला. त्यांच्या प्रेरणातून आम्ही पॉलीहाऊस उभं केलं. माझं हे 20 गुंठ्याचं पॉलीहाऊस आहे. त्याला साधारण 15 लाख रुपये खर्च आला. त्यातून आम्हाला शासनाकडून 8,48,000 रुपये सबसिडी मिळाली आणि त्याच्यानंतर जे सर्व करायचे का कलर कॅप्सिकम, ढोबळी मिरची म्हणून रंगीत ढोबळी मिरची, ती पण आम्ही केली. त्याच्यातून जो उत्पन्न भेटायला पाहिजे होतं खर्चाच्या प्रमाणात ते काही मिळालं नाही एवढं. मग एक नवीन काहीतरी करावं या दृष्टिकोनातून आमच्या गावातले किरण आरगडे यांनी एक कंपनी स्थापन केली, दुधेश्वर ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून. तर त्यातून त्यांनी एक कंपनीची त्यांचा संबंध आलेला होता. त्यांनी आम्हाला एक आयुर्वेदिक म्हणून पीक काढायला लावलं, करण्यास सांगितलं. ते बऱ्याच प्रकारचे त्याचे प्रकार येतात. एक केल, चिव्ज, थाईम, ऑर्गेनो, कर्पासली, बेसिल असे ते 6 प्रकार आहे. ते अजून त्याचं एक 2 वेळेस हार्वेस्टिंग झालेली आहे ट्रायल बेसवरती. त्याचा अजून आम्हाला काही रिझल्ट नाही आलेला, पण साधारण यातून खर्च वजा जाता एक 4 लाख रुपये शिल्लक राहिले तर आम्हाला म्हणजे फायदा होईल. निमगाव जाळी या गावात असणाऱ्या
दुधेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष किरण अरगडे यांनी आपल्या कंपनीच्या कामाविषयी आणि या आयुर्वेदिक वनस्पतीची लागवडीविषयी सांगितलं आहे. आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सन 2013-14 पासून पॉली हाऊसला सुरुवात केली. परंतु सुरुवातीच्या काळात मार्केटिंगला येणारी अडचण लक्षात घेता मार्केट रेट पडलेले असायचे. त्याच्यानंतर आम्ही एक फिक्स रेटना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कशी करता येईल याच्यावरती अभ्यास केला. त्याच्यानंतर एका कंपनीबरोबर आम्ही ॲग्रीमेंट केलं. ते ॲग्रीमेंट झाल्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथं आमच्या दुधेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जॉईंट करून घेतलं आणि त्या शेतकऱ्यांचा माल संबंधित कंपनीला सप्लाय करण्यास सुरुवात केली. रंगीत ढोबळी मिरचीसाठी रेट ठरला होता 50 रुपये किलो. बाकीच्याही मिरच्या होत्या त्याच्यात, जलापिनो, रेड पॅप्रिका आहे, बड आय चिल्ली, अशा ह्या सगळ्या मिरच्या याच्या फिक्स रेटनं काम चालू केलं. तर त्याच्या माध्यमातून जे वाटलं की एकंदरीत सगळा नफा शेतकऱ्यांचा वाढला गेला. पॉली हाऊसमध्ये इतर बाकीचे पण पिकं घेऊन बघितले, पण त्याच्यानंतर हा जो प्लॉट आहे हा आम्ही एक डेमो प्लॉट म्हणून इथं उभा केलेला आहे. तर याच्यामध्ये हर्बल क्रॉप आपण जे आयुर्वेदिक पिकं त्या पद्धतीची इथं लागवड केलेली आहे. याच्यानंतर जर समजा हा प्लॉट सक्सेस होत असेल, याच्यातून चांगलं उत्पन्न मिळत असेल, तर आमच्या कंपनीच्या मार्फत आम्ही गावात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची लागवड करणार आहे. आणि कंपनीमार्फत भविष्यात कोल्ड स्टोरेज असेल, पॅकिंग असेल, ग्रीडिंग जागेवरती प्रोसेसिंग युनिट म्हणजे मिरचीचा असो किंवा ह्या इतर कोणत्याही भाजीपाल्याचा असो, याचं एक प्रोसेसिंग युनिट इथं तयार करण्याचं आमचं पुढचं ध्येय आहे. याच्यातून आम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी भरपूर सहकार्य केलं. आमच्या कंपनीत याच्यानंतर जी वाटचाल आहे त्यासाठी आम्हाला कृषी विभागाचं मार्गदर्शन गरजेचं आहे. मंडळी, जर महेश डेंगळे यांचा हा पॉली हाऊस मधील आयुर्वेदिक औषधी लागवडीचा प्रयोग यशस्वी होऊन त्यांना भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आणि भरपूर उत्पन्न मिळालं, तर आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या वनस्पतींना बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होईल. महेश डेंगळे या तरुण शेतकऱ्याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही डोळ्यासमोर ठेवावा आणि या आगळ्या वेगळ्या तंत्राचा वापर करून आपला विकास साधावा. अशा दर्जेदार आणि उत्कृष्ट प्रकारच्या औषधी वनस्पतींमुळे आपल्या देशाची जनता निरोगी राहण्यास मदत होईल यात तिळमात्र शंका नाही. महेश डेंगळे यांचा हा अभिनव प्रयोग यशस्वी व्हावा यासाठी आपण सर्वजण मिळून त्यांना शुभेच्छा देऊया.